जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। ही जी इंट्रो आहे ती मी नंतर शूट करते, कारण मी हा ब्लॉग बनवलाय म्हणजे अचानक असं झालं की एक ब्लॉग बनवू आपण। मी दर गुरुवारी मठात जातो, तर त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा तो मठ दाखवतो, किती सुंदर असतं, किती सुंदर किती लोक सजावट केलेली आहे मठाची। तर आपण जाणार विलेपार्ले ईस्टला सुंदर असा तो मठ आहे, तर आपण तिथे जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो किती सुंदर असा मठ आहे। जास्त लांब नाही आहे, तर डायरेक्ट आता विलेपार्ले पासून कंटिन्यू करूया। नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करा, स्टे ट्यून। तर आता आपण विलेपार्ले स्टेशनला पोहोचलेलो आहे। ट्रेन येते। तर आता मी विलेपार्ले ईस्ट इथे विलेपार्ले स्टेशनला उतरलो की आपल्याला ईस्टला यायचं आहे। आपल्याला स्वामींच्या मठाचा सुंदर असा मठ आहे हा स्वामींचा, तिकडनं ईस्टला उतरायचं आणि लेफ्ट मारून सरळ यायचं आहे। तर आता सरळ जात असताना तर तुम्हाला सेकंड राईट मारायचं, सेकंड राईट। तर आता तुम्हाला मी दाखवेन, फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे विलेपार्ले स्टेशनपासून स्वामींचा मठ। खूप सुंदर आहे। जे स्वामींचे भक्त असतील ते ह्या मठात नक्की जावं, त्यांना खूप आनंद भेटेल। मी तुम्हाला मला जसा आनंद भेटतोय तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन, पण तुम्ही स्वतःसुद्धा येऊन बघावं अशी माझी खरंच इच्छा आहे। तर हा एक लेफ्ट टर्न झाला, हा नाही मारायचा आपल्याला, पुढचा लेफ्ट टर्न मारायचा आहे। सो मी तुम्हाला दाखवतो आता आपल्याला पुढे कुठे लेफ्ट मारायचं आहे, सॉरी राईट मारायचं आहे। तर आता आपण पुढे जाऊया, तुम्हाला दाखवतो अजून एक राईट टर्न येईल, पुढेच आहे, जास्त लांब नाही आहे मठ। तर चला पुढे भेटू आता। श्री स्वामी समर्थ। आज असं काय ब्लॉग बनवायची काय हे नव्हतं, पण आज गुरुवार होता आणि दर गुरुवारी असं मी मठात वगैरे जातो, पण माझी अशी इच्छा झाली की मी तुम्हाला दाखवेन की ह्याच्या मठात आपण कुठल्या मठात जातो। आणि खरंच मला असं इच्छा झालेली की हा मठ कधीतरी आपण ब्लॉगमध्ये दाखवावा। तर आता जाऊया आपण। तर आता बघू शकता या येस बँकच्या इथून आपल्याला राईट मारायचं आहे। राईट मारून आपल्याला फक्त सरळ जायचं आहे राईट साईडने चालत। तर तुम्हाला तिकडनं 6 ते 7 मिनिटात मठ दिसेल। तर आता आपण पुढे जाऊया, एकदम सरळ सरळ चालायचं आहे। आणि आज गुरुवार असल्यामुळे थोडी गर्दी असणार आहे, तर गुरुवारी तर अजून थोडं छान वाटतं, भक्त असतात सर्वी। तर बघूया आता किती जाऊ शकतो आपण आता पुढे। तर चला तुम्हाला थोडं पुढे जाऊनच दाखवतो। तर हा एक सिग्नल आला आहे, हा सिग्नल स्ट्रेटच क्रॉस करायचा आहे आपल्याला आणि त्यासच आपल्याला पुढे जायचं राहायचं। लवकरच आपलं दर्शन होईल स्वामींकडे। तर आपण जाऊ आता। आणि त्या राईट साईडला पार्लेश्वर मंदिर पण आहे गणपती बाप्पाचं, बघू शकता। पार्लेश्वर मंदिर आहे, ह्याचा सुद्धा आपण ब्लॉग घेऊ एकदा। आपण विलेपार्लेमध्ये आहे आणि हे पार्लेश्वर मंदिर आहे त्याचं। तर आता मी तुम्हाला थोडं फास्ट फॉरवर्ड करून दाखवतो। तर आता लवकर आपले शिर्डी पदयात्रेचे ब्लॉगसुद्धा येतील। 24 तारखेला आपण दरवर्षीप्रमाणे जातो शिर्डीला चालत, तर त्याचेसुद्धा ब्लॉग येतील। तर आता आपण थोडाच लांबीवरती आहे स्वामींच्या मठापासून, तर थोडी रांग असेल, बघूया त्या रांगेत थांबूया। आणि खरंच तुम्ही जर ती मंदिर बघाल तर तुम्हाला खरंच आवडेल। तर आपण आता जाऊच। तर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असेच सुंदर सुंदर ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। फक्त तुमचा लाईक आणि कमेंट असावी की तुम्हाला कसा ब्लॉग पाहिजे, तर मी नक्की प्रयत्न करेल तसा ब्लॉग बनवायला। चला भेटूया आता पुढे जा, मठाजवळ येतोच आहे आपण। बघू शकता रांग केवढी लांब आलेली आहे, जास्त लांब नाही आहे, ते 10 ते 15 मिनटं वॉकिंग आहे। ते लोक भक्तांना असं धक्काबुक्की करत नाही, त्या हिशोबाने रांगेत पाठवतात। तर बघा आता इथे रांग लागलेली आहे। सुंदर अशी रांग पण लागलेली आहे, या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये आहे, मठ आहे, बघू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता हार आहे, नारळ आहे, पूर्ण ओटी आहे।
तर जर तुम्हाला स्वामींच्या चरणी ओटी ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. इथे सर्व आजी आजोबा वयस्कर असे आजी आजोबा असतात, तर त्यांना सुद्धा मदत होते. तर हे आहे एंट्री श्री स्वामी समर्थ मठ. तर इथे सुंदर अशी सुविधा केलेली आहे चप्पल ठेवण्यासाठी. काही पैसे घेतले जात नाही, काही नाही, फक्त आतमध्ये आला की चप्पल तिथे काढायची असते. आणि इथे बघू शकता आपली लाईन पुढे जाते. लेफ्ट साईडला स्वामींचं मठ आहे. आणि तुम्ही आता बघू शकता इथे तुम्हाला जर काही डोनेशन वगैरे करायचं असेल, इथे साईडला असं बॅनर असतं, तिथे तुम्ही करू शकता आपल्या स्वइच्छेने. तसंच आता लाईन हळूहळू पुढे जाते, तर आपण सुद्धा जाऊया. स्वामींचं दर्शन जास्त लांब नाही आहे. तर जसं तुम्ही बघू शकता वरती येते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सुंदर असे श्लोक लिहिलेले असतात इथे. जसे आपले स्वामी म्हणतात, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. तर फायनली आपण आता आतमध्ये बघू शकता स्वामींचं मठ कसं आहे. तर सरळ बघू शकता आपले स्वामी दिसत आहेत आपल्याला. तर लांबून हे दर्शन आहे. आता हळूहळू पुढे जाणार आहे. तर रांग हळूहळू पुढे जाणार. आता बघूया आपण. तर जसंच आतमध्ये घुसल्या आपल्याला बाळू मामा यांचं दर्शन होतं. तर तिथूनच आता आपण हळूहळू पुढे जाणार आहे. तर बघूया. आता बघू शकता पूर्ण मठ दाखवतो तुम्हाला. बघून घ्या कसं मठ आहे हा पूर्ण. श्री समर्थ रामदास स्वामी यांचं सुद्धा एक फोटो लावलेला आहे. त्यांचं सुद्धा दर्शन घेऊया आपण. तर आता पुढे बघू शकतो आपण. तर जय अंबे मातेचं मूर्ती ठेवलेली इकडे. सोन्याचा मुकुट आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपलं मस्त स्वामींचं दर्शन होणार. तुम्ही बघू शकता पालखी आहे. तर ते म्हणाले की व्हिडिओ जरा पुढे काढ. तर मग मी आता पटकन दर्शन घेतलं आणि पुढे आलो. त्याला पुढे येऊन तू आरामात दर्शन घेऊ शकतोस. तर आता मी सुंदर असं दर्शन घेतलं. तुम्ही पण बघू शकता कसं सुंदर असं पालखीमध्ये आहेत स्वामी. आणि प्रत्येक भक्ताला ते फूल एक देतात त्यांच्या स्वामींचं दर्शन केल्यावरती. तर तसंच तुमचं दर्शनचं झालंच असलं तर तुम्ही बघू शकता सुंदरसे फोटो आहेत. तर हे एक स्वामींचा फोटो आहे, खूप मोठा आहे. तर तिथे लिहिलं आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर आता आपण शेवटचं पुन्हा एकदा दर्शन तुम्हाला घडवतो. तर बघू शकता स्वामींचं दर्शन शेवटचं घेऊया आपण. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर आपण स्वामींचा प्रसाद घेतलेला आहे. तर आपलं स्वामींचं दर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं दर्शन? नक्कीच आवडलं असेल माझ्या हिशोबाने. कारण की मला जेवढं जमलं तेवढं मी शूट करता आलं. कारण की गर्दी भरपूर होती. आणि तुम्ही बघितलं भक्त पण लाईनीत खूप उभे होते. तर आपण त्यांचा पण टाईम असतो, सर्वांना ऑफिसला जायचं असतं, त्यांच्यासाठी पण आपण विचार केला. तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा ब्लॉग. तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा. आणि श्री स्वामी समर्थ. तुमचं असंच प्रेम असू दे. आपले 5000 सबस्क्रायबर होणार आहेत. तर तुमचं लवकरात लवकर आपण 5000 करून टाका. जास्त नाहीच पाहिजे आपल्याला. लवकरात लवकर तुमचं प्रेम दाखवा आणि ते करून टाका. तर आपण असेच ब्लॉग घेऊन भेटू पुढे. तोपर्यंत स्टे ट्यून.